मग प्लेज ऑन स्टार्ट करू शकता ऑल्टो. नाही चालू चालू आहे लाईव्ह चालू आहे चेक केला आम्ही. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला अंपायर रिव्ह्यू असेल. सर जरा चेक करा रनआउट आहे का नाही. अंपायर रिव्ह्यू. अमोल आलाय अमोल आलाय अमोल बघ. अमोल बघ रे. थर्ड अंपायर चेक करतात. थांबा. रोशन तुम्ही बाहेर नका बोलू अंपायर आहेत बघतील. रोशन दादा काथारा. आल्टो यांना सपोर्ट आंब्याच्या झाडाखालून बाहेरनं बोलवलेत वाटतं सपोर्ट करायला माणसं. मॉर्निंग वाले आहेत का. आम्हालाच सपोर्ट नाही करा तुम्हाला कसं करतायत. अरे यार चालेल चालेल चांगलंय चांगलंय. काय डिसिजन ऑनफिल्डला विचार पहिले. त्यांनी डिसिजन नाही दिलाय. ऑनफिल्ड निर्णय काय. ऑनफिल्ड निर्णय काय. ऑनफिल्ड डिसिजन नॉट आउट. ऑनफिल्ड डिसिजन नॉट आउट आणि नॉट आउट आहे. पहिला हात लागला. हात पाय लागला. पहिला पाय लागलेला आहे नंतर स्टंपला बॉल लागलाय त्यामुळे नॉट आउट. थर्ड अंपायर आहेत अल्टो इथे त्यामुळे फेअर गेम चालू आहे. उत्कृष्ट बॉल उत्कृष्ट बॉल. ज्या पद्धतीने विशाल जिथे फॉर्मला आहे त्याला या ठिकाणी बॉल डॉट करणं म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजी. मंदार बोल. कोण विनोद दा. अच्छा विनोद. विनोद विनोद दा तो मंदार बोलतोय बघ तिकडे का. नाही आरपीएल ला गेली टीम 11 वाजता गेले. द्यायचे बघते 3 बॉल 1 रन. पहिल्या 3 मॅच बघितलं तर विशाल जितेकर यांनी धुवाधार सुरुवात दिली होती पण ह्या मॅचला थोडीशी शांतता कारण की बॉलर चांगला आहे समोर. ऑरी परत एकदा डॉट बॉल उत्कृष्ट गोलंदाजी. बॅट खोलाला चान्सेस देत नाही दोन्ही बॅट्समॅनला. यॉर्कर म्हणजे यॉर्कर. परत एकदा यॉर्कर. वाह काय गोलंदाजी. सटीक बुंदा. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. काय येईल हा 6 का डॉट का 1 रन का चौकार. चांगला शॉट. चांगला अडवलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजू पावसकर. मॅन फ्रॉम लांजा. मग कुठलं आहे खेड का. खेड ओके. खेड टू पनवेल. दुसरा गोलंदाज प्रवीण 11,000 दिलेले पूर्ण वसूल केलेत. 1 ओव्हर 4 रन. दुसरा पॉवर प्लेचा षटक. आतापर्यंतच्या मॅचमध्ये प्रवीण यांनी प्रूव्ह केले की का त्यांना 11,000ला घेतला आल्टोनी. फक्त बॉलर म्हणून घेतलं बॅटिंग पण सुंदर केली आज. ऑफ साइड दी ऑफ स्टंप यॉर्कर. वा प्रवीण वा खूप चांगली गोलंदाजी. नंतर काय आतापर्यंत थांबून ठेवले संपूर्णपणे या धावफलक जर बघितलं तर 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत.
थोडासा दबाव आहे. दोनही चांगले संघ या स्पर्धेमध्ये सगळ्या मॅचेस जिंकलेले संघ, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा येतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं कस लागतो प्रत्येक खेळाडूंचा. क्रॉस बॅटेड स्क्वेअर कडे हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चांगला आहे, त्याला तिकडनं बीट करणं म्हणजे क्लीन हिट मारायला लागणार आहे विशाल यांना. एकही बाउंड्री आतापर्यंत आलेली नाहीये. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि कुठेतरी बाउंड्रीची गरज आहे आणि त्या शोधामध्ये असतील दोन्ही ओपनर्स. दर्शनचा स्ट्रोक यावेळेस मात्र चाललाय कव्हर स्पॉटलाईटच्या दिशेनं. मच नीडेड बाउंड्री दर्शनच्या बॅटमधून येते पहिला चौकार. दीपक सर, पण तुम्ही समोरची टीम पण बघितलं, त्यांची बॅटिंग आहे ना खूप स्ट्रॉंग आहे. तर विशाल यांना पण स्कोर चांगला मारायला लागणार आहे डिफेंड करायचा असेल तर. या मॅच मध्ये 60 कमीत कमी 60 to 65 याच्या रेंज मध्ये स्कोर असेल तर हा सामना चांगला होणार आहे. कारण दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. हा चांगला बॉल समोरून बाउन्स झाला. इकडे मात्र लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर उसळला सरळ विकेट किपरचा वेट घेत असताना डॉट बॉल निर्दोष चेंडूची सांगता. प्रवीण यांची सुंदर गोलंदाजी, पेस आणि पेस. वा, या अगोदर दोनही संघांना भरपूर धाबा केल्यात, 100 सुद्धा धाबा झाल्यात. परंतु या मॅच मध्ये 100 हव्यात किंवा 80 हव्यात असं काही अट्टास नसेल, कारण दोघांनीही संघांकडे चांगले बॉलर्स आहेत. खोदून काढलाय त्याला लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. शिकेश सिंगल मिळेल. 1 रन. बऱ्यापैकी निर्बंध घातलेत आतापर्यंत बॉलर्सनी. टीमची टोटल आहे 11 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. राईट आर्म आउट विकेटनं षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. डेड बॉल. दुसरी ओव्हर संपत आली पण रन फक्त 11. या ग्राउंडचा इतिहास आहे, तुम्हाला सर्कलला रन मारायला लागतील, त्याशिवाय नंतर रन बनणं थोडं मुश्किल होऊन जाईल. पण एक चांगली गोष्ट आहे की आता राईट हँड बॅट्समॅनला हवा चालू झाली आहे, त्यामुळे तुमचा अर्धा फटका पण 6 जाऊ शकतो. वाह वाह, काय गोलंदाजी. सर्कलची ओव्हर, सर्कलच्या 2 ओव्हर आणि रन फक्त 12. काय गोलंदाजी केले. वाह. अल्टोच्या पाठोपाठ प्रवीण ठाकूरनं सुद्धा चांगलं षटक हाताळलं आणि पॉवर प्ले विशाल यांना बॅट द्यायची त्यांची दुसरी. 12 धावा फक्त पाहायला मिळतात आणि दोन्ही सलामीवर सुरक्षित आहेत. दीपक सलामी मिळत मागच्या मॅचेसला धुवाधार फलंदाजी, पण या मॅचला पूर्ण रोखून ठेवले. गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. परत एकदा आल्टो तिसरी ओव्हर घेऊन किती रन येतील या ओव्हरला. बॉलर वरचढ राहील का बॅट्समन वरचढ राहील, विशाल यांना स्कोअर करावा लागेल. सुंदर फटका, गरज होती संघाला आणि विशाल यांनी चौका मारलाय. वा, इथून मॅच चालू होईल मला तर वाटतं देवांश 11 संघाची. दोन खेळाडू जर खेळपट्टीवर राहिले तर नक्कीच 5 षटकं संपताना एक चांगला स्कोर पाहायला मिळू शकतो. विकेट आणि किती धमाकेदार फटका विशालच्या बॅटमधून येतोय. षटकार. मी बोललोच होतो, एक चौका फक्त लागायची खोटी आणि मॅच चालू होईल. तेच होतंय. विशाल यांनी फटके मारायला सुरुवात केली आहे, ज्याची गरज होती त्यांच्या संघाला. एक बाउंड्रीनं थोडासा आत्मविश्वास सुद्धा पटकन आला आणि तेच मोटिवेशन मिळालं. आणि विशालला मात्र इथून सुद्धा डाव कसा पुढे न्यायचा हे सांगण्याची गरज नाहीये, कारण आजपर्यंत बराचसा क्रिकेट खेळला आणि बऱ्याचशा इनिंग्स मात्र अशा संघर्षामधून सुद्धा त्याच्या पाहायला मिळाल्यात. आणि त्याचमुळे जरूर 2 ओव्हर्समध्ये 12 झाले असतील, परंतु इथून या 12च्या 62 12च्या 72 कशा करायच्या हे सुद्धा त्याला चांगलं ठाऊक आहे. आणि आता मात्र सौरभ ठोकर कॅप्टनवर हल्लाबोल केलाय. मुरलेला फलंदाज आहे सर, इनिंग बिल्ड कशी करायची त्याला चांगलं माहिती आहे. चांगला बॉल.
जसा बाहेर निघला तसा बाहेर फॉलो केला आणि अपसाइड स्टंप यॉर्कर. चांगला चेंडू होता. थोडस पाहायला गेलं तर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बऱ्याच वेळेला अशा चेंडूवर थोडस आउटसाइड एज जाण्याची सुद्धा भीती असते. परत एकदा सेम बॉल, सेम लाईन, सेम लेंथ, 2 वेळा बीट होतोय विशाल जितेकर. वाईड लाईनला चिटकून बॉल टाकतोय खरं तर, जेणेकरून रीच होणार नाहीये विशाल. आणि या ऑल्टोनं मात्र चांगले कमबॅक केले. आता नाही वाचणार, आता मारलाय थोडासा स्टंप वरती बॉल आणि चौकार. या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 26 या आकड्यावर. 26. मला तर वाटतं शेवटचा बॉल असेल. सुंदर गोलंदाजी अल्टोकडून. क्षेत्ररक्षणामध्ये इफर्ट चांगलं होतं ओमचं. धोपे घासले असतील थोडेसे, पण गरज आहे आता संघाला. 27, 3 ओव्हर 27 रन. बॅट प्रोव्हाइड करायची. विशाल यांना जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर कमीत कमी 60 रनची तरी अपेक्षा आहे. 27 झाल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टेप बॉलचा वापर केला जातो. फलंदाजी बघितली समज होता. अल्टो, आशिकेश चांगल्या दोघं फॉर्म मध्ये. 60 रन. नाव्याचे रुचिर मात्र बॅट घेऊन मैदानामध्ये दाखल झाले होते. जी स्माइल दिली रुचिर मात्र, वा. स्विंग बॉल घेऊन येते आशिष उलवेकर. मागच्या मॅचला काही जमलं नाही, या मॅचला बघूया कशी गोलंदाजी करतात. ऑन स्ट्राईक विशाल जितेकर. वाईट चेंडू. स्विंग वर कंट्रोल पाहिजे या बॉलला. भले तुम्ही लेदर खेळत असला तरी पण तुमचा कंट्रोल नसेल तर तुम्ही वाईटच टाकाल. आणि हे कन्सिडर करा की आता एका साईडला हवा चालू आहे, त्यामुळे बॉल अजून त्या साईडला जाणार. नाही 29 जाबा धावफलकावर. सुंदर फटकार यांच्या बॅटमधून. हा षटकार. सुरुवात झाली. लास्टचे 2 ओव्हर टार्गेट करतील दोन्ही गोलंदाज. सलामी लागलेला गोलंदाज आहेत. आता बॉल दिसायला लागला असेल चांगला. आता या 2 ओव्हरला जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करतील, ज्याची गरज आहे त्यांच्या संघाला. या स्पर्धेमध्ये बघितलं तर टेप बॉलचा वापर गोलंदाजापेक्षा जास्त फलंदाजांना झालाय. या ओव्हरमध्ये जास्त धावा सुद्धा येताना पाहायला मिळाल्या. आणि इकडे सुद्धा उलवेकरचं भव्य स्वागत झालंय. आणखीन एक क्रॉस पाठ आशिकेश आणि गाणी झेल डिप्लाय. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिला केरे सुलवेकरनं. पहिला धक्का लागेल देवांशान आदर्श पनवेल टीमला. फलंदाज दर्शन जाधव मैदानाच्या बाहेर. सेफेस्ट हँड. काय सेफली कॅच घेतलाय. वा आशिकेश. काय लावू? विशाल जितेकरला आणायला सांगतो. सांगू का डीजे? नवीन गोलंदाज आदित्य साळवी. मागच्या मॅचला चांगली फलंदाजी केली, या मॅचला पण तीच एक्सपेक्टेशन असेल. आणि ज्या प्रकारचे ते फटके मारतात पाठच्या साईडला, तीच हवा चालू आहे. त्यांना फक्त कनेक्ट करायचंय, 6 जाईल. आणि सिज्जो आदित्य साळवी फिल्डिंग चेंज करताना सगळेजण एकत्र प्रॅक्टिस करतात ग्राउंड वरती. सगळ्यांना माहिती आहे एकमेकांचा गेम, त्यानुसार क्षेत्ररक्षण सज्ज करताना. आता पण आदित्य यांनाही काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही अर्धा जरी लावला तरी 6 जाईल बाहेर, त्यामुळे नॅचरल गेम खेळायला पाहिजे. वाईड बॉल होता. बॅट टाकायची गरज नव्हती ऍक्च्युअली, पण वाईड बॉल मारला आणि सिंगल रन आली आहे.
तर विशाललाच संपूर्णपणे हा डाव सावरावा लागेल. कारण मोठे टार्गेट तर सेट करावं लागेल. समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. फुलवेकरनं बीट केलं यावेळेस मात्र विशालला. चांगला बॉल अचूक टप्प्यावर पडला. निर्धाव चेंडूची सांगता प्रेशर आहे या मॅच मध्ये. जरूर आतापर्यंत विशालच्या पाठमधून 20 धावांचे की साकारले, परंतु कुठेतरी ती जी अपेक्षा होती 75-80 ती कुठेतरी धुसर वाटते आता. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी ऋषिकेश. 2 धावा मिळतील. सध्याच्या घडीला धावांची गरज आहे. 1-1 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील या मॅच मध्ये. कारण काल एक सामना पाहिला होता पण 48 धावा डिफेंड झाल्या होत्या. विहान 11 त्या धावा डिफेंड केल्या होत्या. या मैदानावर तुम्ही चांगला खेळ कराल गोलंदाजी मधून सुद्धा तरी सुद्धा तुम्ही जिंकू शकता, परंतु त्यासाठी एक रिस्पेक्टेड टोटल मात्र पोहोचावी लागेल. विशालला सोडून दिला होता हा चेंडू. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन त्यासंख्या 1 पुढे जाईल. 39-39 धावा धाव फलकावर. ज्या ठिकाणी बॉल स्विंग होतो ना सर, बॅट्समॅनला डिफिकल्ट जातो बॉल खेळणं. परत एकदा सुंदर बॉल. यासाठी टेप बॉल ठेवण्यात आला होता की बॉल थोडा रिकव्हर करेल. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हर 40 रन. दहाच्या सरासरीने धावा दिल्यात आणि मोठी अचिव्हमेंट आहे जुली मात्रे प्रतिष्ठान टीमच्या दृष्टिकोनातून. ज्या पद्धतीने गोलंदाजाचा योग्य वापर केलाय सौरभ टोकळ अल्टोनं आणि प्रत्येक गोलंदाजाने मी तर म्हणेन चांगली बॉलिंग केली. मोठा धावा आपल्या षटकामध्ये जाणार नाही याची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली. ह्या राऊंडचा इतिहास आहे की 40-50 धावा डिफेंड करणं मुश्किल आहे. पण काल आपण एक मॅच बघितली की ते 43-48 धावा डिफेंड झाल्यात. पण ह्या ओव्हरला विशालला थोडासा रन करावे लागतील सो दॅट त्यांचे जे बॉलर असतील ते त्यांना थोडा चान्स भेटेल मॅच डिफेंड करायला. निदान 15-1 धावा कारण शेवटचं षटक आहे 15+. एवढा जर धावा झाल्या 55च्या आसपास एक चांगली मॅच पाहायला मिळेल. खोपकर तयार. पहिलाच बॉल खोपकरचा. स्क्वॉर लेगला फिल्डर आहे जेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद विशाल चित्तेकरची. ही महत्वाची विकेट होऊन खोपकरनं पहिल्याच बॉलवर मिळवले आणि सगळ्यात मोठा अडथळा मी तर म्हणेन दूर काढलाय. 5 बॉलात कमीत कमी 15 रन हवेत. तसं बघायला गेलं तर विशालकडे चांगली गोलंदाजी आहे. विशाल स्वतः असेल, आदित्य असेल, केतन असेल, 3 चांगले गोलंदाज आहेत. नंतर रोहित असेल. पण 15 रन बॅट्समॅनांनी त्यांना मारून दिले पाहिजे. सुट्टे रोहित नागोजी अजूनही चान्स द्या. अजूनही चान्स आहे इकडे. मात्र 1-2 मोठे फटके पण शेवटचं षटक म्हटलं हाणामारीचं षटक आपण म्हणतो. 1-2 मोठ्या फटक्याने सुद्धा 50+ ही टोटल. कारण 50+ झाल्याशिवाय थोडासा आत्मविश्वास वाढणार नाही दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजाला. आणि त्यासाठी थोडं लढावं लागेल या मॅच मध्ये. काळ संघर्षाचा आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. एक टप्पा खात बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आल्या पहिलाच बॉलवर रोहितच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. ज्या फलंदाजीची गरज होती रोहितने येऊन दाखवलं की मी पण फलंदाजी करू शकतो. पहिल्याच बॉलला चौकार मारलाय. काय अजून 2 6 मारू शकेल रोहित. जर रोहितने 2 6 मारले तर मॅच मध्ये येतील. 44 धावा. खोपकरचा बॉल स्ट्रेट टू द कव्हर. फिल्डर आहे डीप मध्ये जेल टिपलाय. रोहित ब्रॅगोजीला सुद्धा मैदान सोडावं लागेल. ओम खोपकरला ही दुसरी सफलता आपल्या षटकामध्ये. 44 वर 3रा धक्का लागलाय आदर्श पनवेल टीमला. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. आरवलीचा ब्रॅग. संघाला गरज असेल का तुमच्या बॅटिंगची. 3 बॉल आहेत. 3 मध्ये ऍटलीस्ट 10 ते 12 रन. चांगला बॅट्समॅन आहे केतन पण फलंदाजी करू शकतो. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओम खोपकरनं 2 मुख्य फलंदाजांना मात्र बाद केले. केतन पाटील
आपल्याला पाहायला मिळतील. चांगले बॅटिंग करू शकतात केतन पाटील आणि संघाला सध्याच्या घडीला गरज सुद्धा आहे. पेक्षा तुम्हाला काय वाटतं 3 बॉल किती रन होऊ शकतील? बऱ्याच वेळेला खरं तर केतनची बॅटिंग आम्ही पाहिले जोडून मोठे स्ट्रोक्स खेळू शकतात सहजपणे, परंतु निदान एखादा तरी मोठा फटका जरी आला तरी 50+ होतील. ऑफस्टोनच्या खूपच बाहेर ठेवला होता. केतन पासून दूर ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत ओमकोपकरचे. रणनीती स्पष्ट आहे. नवीन येणारा बॅटर करता थोडासा बाहेर ठेवल्यामुळं मोठे स्ट्रोक्स खेळू शकत नाहीयेत. थोडंसं ड्राईव्ह करू शकतात, स्क्वेअर कट खेळू शकतात, परंतु हा व्हाईट बॉल आला. एक अतिरिक्त रन 45 धाबा. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता हा पुढ्यात टाकला होता ओमकोपकरनं. कदाचित अगोदर जेव्हा केतन मैदानामध्ये आला काही टिप्स अल्टोकडून मिळाल्या होत्या की गोलंदाजी केतनच्या अगेन्स्ट मात्र कशा पद्धतीने करावी लागेल, परंतु हा अगदी समोर होता. इकडे बेट केलंय आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र निर्धाव चेंडू सोडलाय. डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू असेल, परंतु धावसंख्या फार मोठी होणार नाही याची काळजी मात्र सौरभ टोकलच्या टीमने घेतलंय. इकडे पाहूया लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल आहे खेळण्यासाठी केतन पाटीलला. यावेळेस उडवलाय बॉल. हा बॉल तर जातोय की काय पाहूया. अल्टोनं मात्र काय प्रयत्न केले. कालपासून मला आंबे पकडतच चालले. माझी पण पकडली, आता पण आंबाच पकडला. अप्रतिम झेल टिपलाय. असं वाटलं होतं कुठेतरी 4 रन मिळतील शेवटच्या बॉलवर. उंच उडी मारत बॉलला पहिल्यांदा आतमध्ये ढकललं आणि नंतर मात्र कॅच त्यानं कम्प्लीट केलाय. पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून जर कॅप्चर झाला असेल तर कॅमेरामॅनला थोडंसं डिस्टर्बन्स होतं. हा पहा 5 ओव्हर 50, 10च्या रन रेट निदान बनवायचे तालुक्याला. पण विशाल जितेकरकडे त्यांचा माइंड आहे आणि त्यांच्याकडे 3 चांगले गोलंदाज आहेत. ते पण रन डिफेंड करू शकतात. मला तर 10 पीपल मध्ये कुठली तरी नवीन टीम आली आहे. कोण येत रे ते? आमची एंट्री टेंबरीला आहे कुठे 2-3 ठिकाणी माहिती आहे मला. हा एंट्रीचा शक्य बघ मी ना बघ. तुला खेळायला असं काम करा. हा ना काय माहिती. तुम्हाला जेवायला भेटला? ए जेवायला सांग. हा आता छोट्या नाही बिर्याणी दे ना. जास्त स्पीड होणार. डबल स्पीड नाही रेंजलाच होता. केतन बॉलिंग मध्ये तुम्ही थोडीशी आता तुमची कला दाखवा. आता काहीतरी बघा. चला 50 धावा करायच्यात. 10ची सरासरी आहे. काल 48 धावा डिफेंड केल्या होत्या हर्षल भुजबळच्या संघानं. तसंच काहीतरी करावं लागेल विशाल जितेकरला हा सामना वाचवण्यासाठी. प्रतिष्ठा लागली. दोनही मोठे संघ आहेत. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र दमदार परफॉर्मन्स सादर केलाय. अल्टोच्या नेतृत्वाखाली तेजस म्हात्रे यांचा संघ आहे. एकदाही फिरकटले नाहीये तिकडे, परंतु संघ मात्र चांगला खेळतोय. पुढची मॅच मोरिया 11 आणि विहान 11 यांच्या दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचे. पहिला कॉल तुम्हाला. चला टॉस करून घ्या लगेच, कारण इनिंग ब्रेक झाले. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. विहान 11 आणि मोरिया 11. सर्कलच्या 2 ओव्हर चांगल्या पडल्या ना तर कमबॅक होईल बॉलिंग टीमचं. सर्कल ओव्हर मेन आहे. 2 चांगले फलंदाज पण 2 चांगले गोलंदाजी आहेत. आणि सुरुवातीला जर अर्ली विकेट्स मिळाल्या पहिल्या 2 ते 3 फलंदाजांच्या तो दबाव मात्र शेवटपर्यंत राहील. आणि पहिल्यांदा तो दबाव बनवावा लागेल, कारण चेसिंग करत असताना सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा दबाव असतो. चेसिंग करताना सुद्धा डावा चेस करायच्या म्हटलं तर फलंदाजांच्या मनामध्ये दडपण असतं, तर ते दडपण आता मात्र बनवावं लागेल. सध्याच्या वेळेला सोपं वाटते. 10ची सरासरी आहे आणि इकडे हे मैदान म्हटलं तर भरपूर धाबा होतात या मैदानावर आणि त्यामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये चालला अल्टोचा संघ. सर पण बॅटिंग मध्ये अनालिसिस केलं तर 2 फलंदाज अल्टो आशिकेश दोघांवर मदार असेल. प्रमुख अस्त्र सुद्धा आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचा प्रवास उल्लेखनीय राहिलाय, खास करून आशिकेश भोईर ज्या पद्धतीनं
या मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्यांनी केले, सगळ्यांची मनं जिंकले. आणि त्याचमुळे हा सामना विषयाला जिंकायचा असेल तर आशिकेश भोईरच्या अगेन्स्ट मात्र एक वेगळी रणनीती अवलंबावी लागेल. कारण हा खेळाडू जर लवकर बाद झाला तर या सामन्यामध्ये मात्र नक्कीच चुरस निर्माण होईल. हा सामना शेवटपर्यंत जाण्याची चिन्ह जरूर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीवीर मैदानामध्ये येत असताना एका बाजूला सौरभ ठाकर तुम्हाला पाहायला मिळतील अल्टो आणि आशिकेश भोईर. पण सर हे विसरून चालणार नाही की याच्या पहिल्या मॅचला दोघं लवकर आउट झालेले, पण त्यांच्या रन बदलला प्रवीण ठाकूरनी, तोही फलंदाजी करू शकतो. त्याचं कारण असं आहे की संघाचा आत्मविश्वास आता मात्र वेगळ्या लेवलला पोहोचलाय. कॉन्फिडन्स एक वेगळ्या पीकवर आहे आणि त्याचमुळे जेव्हा एखाद्या संघाचं मनोबल वाढतं ना तेव्हा मिडल ऑर्डर असू द्या किंवा टेलेंटर्स असू द्या ते सुद्धा आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात आणि तो आत्मविश्वास आता निर्माण झालाय त्या संघामध्ये. नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे मौर्य आणि विहान मधने, आणि विहान 11ने टॉस जिंकलेला आहे. तर मला तर वाटतं पहिले क्षेत्ररक्षण करतील. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर साळवे सज्ज होते. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. 50 धावांचं संरक्षण करायचंय. आशिकेश भोईर वर्सेस आदित्य साळवी. बिग बैटल. Who will win? आदि और आशु. दोघांनी त्यांच्या स्किल्सवर, त्यांचा जो स्ट्रेंथ आहे त्याच्यावर बॅटिंग आणि बॉलिंग केली ते नक्कीच जिंकू शकतील. दोघांना इवन चान्स. फर्स्ट बॉल फुल टॉस. अरे बापरे, दबाव दबाव दबाव. अगोदरच रन नाही आणि त्याच्यात पहिल्याच बॉलवर नो बॉल आणि चुकी. मॅच गमवावी लागेल आधी अशी. खराब सुरुवात यावेळेस मात्र केली आदित्य साळवेनं. हा चेंडू मात्र वेस्ट राईट बीमर आणि त्याचमुळे दंडित केलं गेलं. साळवेला पहिलाच 5 धावा खात्यामध्ये जोडल्या गेल्यात आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र चांगली चालून आली आशिकेशकडे. एक तर सुपर डुपर फॉर्म मध्ये संपूर्ण सिरीज मध्ये आपण बघितलं तर भरपूर धावा चेपल्यात त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर बोनसच दिलाय. कॅपिटलाइज करू शकेल का आशिकेश? वॉर्न केले बॉलरला. हा फील्डचा बॉल आहे. फाईट आउट स्टम्प्स ना आदित्य तयार. इकडे फटका फसला, मिसटूट झाला होता परंतु फील्डचा बॉल असल्यामुळे बाल बचावला. हा चांगला बॉल होता. धावसंख्या 6 या आकड्यावर. याच लाईन लेंथवर गोलंदाजी करायची. विकेट जर आल्या तर नक्कीच दबाव वाढवू शकतो आणि तोच दबाव बनवावा लागेल आणि सर्वतोपरी जे प्रयत्न आहेत ते गोलंदाजांना करावे लागतील. चांगली 7 क्षेत्ररक्षकांची लाभली तरच या मॅच मध्ये कुठेतरी शेवटपर्यंत सामना विशालचा संघ नेऊ शकतो. समोर खेळण्याचा प्रयत्न. दुसरी टीट प्रॉपर टाइम नव्हतं. सिंगल मिळेल अल्टोला. खातं उघडेल एका दाबेल. तुमची टोटल 7 वर. कमबॅक करायचं असेल तर पुढचे 3 बॉल आदित्यला चांगले टाकावे लागतील. न फटका त्याचे 3 बॉल टाकले तर 100% कमबॅक होईल. लॉक केलाय ऑन साईडला. काउकॉर्न बॉडलांच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 6. आशिकेश थांबाचं नाव घेत नाहीये. चांगला दिसतो त्यांना बॉल. जिथे येतात त्या दिशेला बॉल खेळतात. चांगली फलंदाजी. बॉल आलेला आहे. दोन बॉल चांगले टाकायला लागतील आदित्यला. कुठे गेलाय तो? वाह वाह, पॉइंटला चौकार. हा ते आहे. ज्याप्रमाणे आशिकेश बॅटिंग होते मला तर वाटते लवकरात लवकर मॅच फिनिश करायचा इरादा आहे त्यांचा.
थांबायचं नाव घेत नाहीयेत, पण आदित्य यांना थोडा चांगली गोलंदाजी करावी लागेल त्यांच्या टीमसाठी. इकडे प्ले डाऊन झालाय. फर्स्ट विकेट डाऊन. अखेरीस मात्र महत्वाची विकेट मिळवून दिली आदित्य साळवेनं. आशिकेश भोईला मैदान सोडावं लागेल. दुर्दैवीरित्या तो मात्र बाद झालाय, परंतु ही विकेट मात्र थोडासा नक्कीच आत्मविश्वास वाढवेल आदर्श पनवेल टीमचा. फर्स्ट विकेट डाऊन. अजून मॅच गेलेली नाहीये. चांगली गोलंदाजी करा, तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. एक विकेटनी आल्टोच्या टीम बघून प्रेशर येईल. नवीन फलंदाज ओम खोपकर. 3 मॅच फ्लॉप आहेत. ह्या मॅचला बॅटिंग करावं लागेल स्वतःच्या टीमला जिंकायचं असेल तर. एक चांगला फटका मारा, ओम खोपकर कॉन्फिडन्स वाढेल. आशिकेश भोईरकडून एक स्पेशल इनिंग अपेक्षितच होती. सुरुवात तर त्यानं चांगली करून दिली. 17 धाबा जरूर या ओव्हरमध्ये खर्च केल्यात, परंतु तरी सुद्धा या विकेटचं महत्व मात्र वेगळं आहे. कारण सगळ्यात महत्वाचं विकेट तर गमावलाय. महत्वाचा फलंदाज बाद केलाय तो आदित्य साळवेनं. इकडे सुद्धा एज लागले आणि आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपर विशालच्या हातामध्ये चेंडू. सेकंड विकेट डाऊन. भोपळाही फिरू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर खोपकर बाद होईल. लगातार दुसरी सफलता आदित्य साळवेला. 17/2. ह्याच विकेट जर 1 6 कमी खाता आले असते ना सर, तर मॅच मध्ये पूर्ण आले असते. तरी सुद्धा इथून मात्र कव्हर अप करता येऊ शकतो. एखादं षटक 3-4 धाबांचं जर पडलं, एखादी विकेट गेली तर पटकन या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतू शकतो. कारण क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. आणि त्याचमुळे कुठेतरी या 2 विकेट्स महत्वाची मिळून दिल्यात आदित्यनं. जरूर 17 धाबा आपल्याला जास्त वाटत असेल, कारण 10च्या सरासरीने चालायचंय आणि आस्किंग रन रेट पेक्षा पुढे चाललाय ज्या पद्धतीने जोरी प्रतिष्ठान खेळतोय. परंतु तरी सुद्धा 1-2 षटकं जर चांगली आली, त्याच्यामध्ये 1-2 विकेट्स प्राप्त केल्या, तर बाउन्स बॅक होईल या मॅच मध्ये. ऑब्व्हियसली विशालचा संघ देवांश 11 आदर्श पनवेलचा. दोन्ही टीमला जर इथून जिंकायचं असेल तर आल्टोला शेवट परत राहून बॅटिंग करणे आणि केतनला ही ओव्हर सेफ टाकणे. जर त्यांना जिंकायचं असेल तर केतन टाकू शकतो, पण आल्टो तेवढाच चांगला फलंदाज आहे. 50 टार्गेट आहे. केतनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेफ्ट आर्म आउट विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज. समोर कॅप्टन आल्टो. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. वेगवान स्ट्रोक आहे. कमर्स बॉन्डलच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. क्लास फटका आल्टोच्या बॅट मधून. जसा बॉल फिरवतोय केतन त्या ठिकाणी त्याला बॉल मारलाय इनटू दी कव्हर्स बाउंड्री. केतनला थोडासा पाठून बॉल फिरवायला लागेल तर त्यांचा बॉल निघू शकतो, समोरून नाही निघणार. यस, थोडासा रेंज मध्ये होता. ड्राईव्ह साठी योग्य चेंडू होता. क्षेत्ररक्षक होते कव्हर्सला डीप मध्ये, परंतु त्याचा फायदा झाला नाहीये. परफेक्ट त्याच ठिकाणी फिल्डर प्लेस सुद्धा केला होता केतननं कव्हर्सला. थोडे बाहेर वळतात चेंडू. हा बॉलचा टप्पा नाही. आल्टो वाईट तुम्हाला अजिबात भेटणार नाही. सुंदर बॉल आहे. परत एकदा रिव्हर्स फिरले. स्वप्नील कांबळेने प्रेडिक्शन केलं होतं की आल्टो रिव्हर्स फिरतो. रिव्हर्स पण फिरले, पण केतन पण मुरलेला गोलंदाज आहे. तो पण सगळे सेजी त्याला फटके मारून देणार नाही. अरे वा 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 वा. स्टंपवरनं बॉल गेलाय. हा बॉल लागायला पाहिजे होता आल्टोच्या बॅटला, 6 गेला असता, पण कुठेतरी थोडा कॉन्फिडन्स लूज झाला असं वाटतं आल्टोचा. बॅट स्पीड प्रचंड होता खरं तर या फटक्यासाठी. आणि चेंडू वळतात, चेंडू फिरवतो. सध्याच्या घडीला केतन पाटील. चांगली बॉलिंग. साईडला प्लेस केला. स्क्वेअरलीकडे सिंगल बेल. 1 रन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 22. 22 रन्स. पहिला चौकार खाऊन सर बघा, पुढच्या 4 बॉलला फक्त 1 रन. उत्कृष्ट गोलंदाजी केतनांच्या माध्यमातून. का मला आरेलीचा बँड बोलतात त्याचे उत्तर. वाह, चांगला चेंडू. इकडे मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी.
चांगली धाव घेतल्या, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पावस्करला मागे फिरावं लागले. 22चा इशारा पंचांचा आलाय. 1 रन मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर स्वर्गीय जुईली मात्र प्रतिष्ठान टीमची धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा. 22 दिले. पुढच्या 3 ओव्हरला 27 रनांची गरज असेल आल्टोच्या टीमला जिंकायला. आणि टेप बॉल आदित्य साळवी मालता वाटते बॉलिंग टाकेल. ह्या ओव्हरवर पूर्ण दारोमदार असेल विशालच्या टीमचा. ही ओव्हर जर सेफ पडली तर पूर्ण मॅच मध्ये येतील, नाहीतर मॅच मध्ये सोडावं लागेल. ए चांगली Fielding चांगली आहे. आज बोलू नको. आउटोला कुठेतरी आता जबाबदारी घ्यावी लागेल टीमची. 3 ओव्हर 27 रन. तसं बघायला गेलं तर टार्गेट काही जास्त नाहीये, जबाबदारीने खेळ करावा लागेल. आदित्य साळवी अपोजिट एंडला. बघूया आता कशी गोलंदाजी करतो. पहिल्या ओव्हरला 17 खाल्ल्या होत्या, ह्याही ओव्हर चांगले टाकायला हवेत. परंतु विकेट टेकर बॉलर आहे आणि त्याचमुळे पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. आणि विशालला या ओव्हरमध्ये 30 अपेक्षा असेल. भले धावा इकडे तिकडे होतील, परंतु या महत्वाच्या विकेट जर मिळाल्या, खास करून सौरभ टोकाची विकेट या ओव्हरमध्ये जर आली तर नक्की या मॅच मध्ये मात्र तगडं पुनरागमन होऊ शकतो, याची जाणीव सुद्धा विशालला आहे. पाहूया साळवे तयार. स्विंग होत बॉल सरळ फुलवर गेला होता. खरं तर प्रॉपर टाइम करता आला नाही. सिंगल मिळेल. जेव्हा बॉल स्विंग होतो ना तेव्हा डिफिकल्ट होतं बॅट्समॅनला मारणं, हे बघितलं आपण. ही ओव्हर मेन सुजित या आणि कंट्रोल सुद्धा हवा या बॉलवर. टेप बॉल हा सुद्धा बॉल हवेमध्ये थोडासा स्विंग होत पोहोचला होता. समोर ड्राईव्ह केला हलक्या हाताना. अल्टोनं सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25. रुचिर अति घाई करू नका. पडले बिडलेत ना तर हॉस्पिटलला न्यायला कोण नाही येणार. वा सिंगल रन. 3 बॉल 3 रन. शेवटचे 3 चेंडू असेच टाकावे लागतील आदित्य यांना. चांगली बॉलिंग करतो. अचूक टप्प्यावर करतोय. खरं तर हा सुद्धा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. इनसाइड एज घेऊन गेला होता. आशिष भोईर असाच स्वरूपानं बाद झाला होता जेव्हा प्ले डाऊन झाला होता. आतली कडे घेऊन बॉल स्टंपवर जाऊन आदळला होता. इकडे पावस्कर सुद्धा तसाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होता. बाल बचवलं असंच म्हणावं लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल्स झाल्यात. चांगली बॉलिंग आदित्य साळवेकडून. ओव्हर द स्टंप्स चांगला बॉल. पुन्हा एकदा फुल लेंथ होता. खोडून काढलाय त्याला. सिल्वरडॉनच्या दिशेमध्ये 1 रन मिळते. पहा या बॉलिंगवर खरं तर या टेप बॉलवर थोडस मोठे स्ट्रोक्स ठेवून दिले जात नाहीयेत किंवा खेळण्याचा खरं तर तो मूड सुद्धा नाहीये. कारण कुठेतरी ती एक भीती असते फलंदाजाच्या मनामध्ये. जर या ओव्हरमध्ये विकेट गेली तर फार कठीण होऊ शकतं. समोर ड्राईव्ह केलाय. बडाफ कडे सिंगल मिळेल. एक धाब्यावर कॉन्सन्ट्रेट केले. हे सुद्धा चांगलं क्रिकेट आहे, कारण सिंगल रन सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील. जिकडे धोका पत्करायचा नाहीये. भले या ओव्हरमध्ये 6 धावा जरी आल्या तरी सुद्धा राहिलेल्या 2 ओव्हर्स मध्ये मारता येतील. हा सुद्धा एक आत्मविश्वास असेल अल्टोकडे. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेट. अंपायरचा डिसिजन शेवटचा. पायचीचा पडलाय तो. हा स्विंग होता खरं तर. बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन वेध घेतला पायांचा. आईलो पंचांशी उचत घालू नका प्लीज. पंचांनी डिसिजन दिलेला आल्टो. रिव्ह्यू नाहीच आहे. ऑल्टो रिव्ह्यू नाही आपल्या इकडे. आपल्याच मॅचेस आहेत. उगाच उचल घालू नका. हो ठीक आहे. आता पण आपला रिव्ह्यू नाही आहे ना एलबीडब्ल्यूचा. कोणाला ठेवलेला होता एलबीडब्ल्यू? कोणालाच नव्हता ऑल्टो. चला कोणताही रिव्ह्यू कोणालाच नाहीये. खेळाडूंना रिव्ह्यूज नाहीयेत ना व्हाईट बॉल साठी ना नो बॉल साठी. फक्त अंपासना जेव्हा वाटेल तेव्हाच.
आणि धावा झाल्या ते 28 धावा आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. 28 वर 3, 12 बॉल 22. पण ह्याच्या पहिलीची ओव्हर जर बघितली सर तुम्ही, स्विंग प्लस यॉर्कर नंतर एक इन स्विंग टाकला जो पाहिजे. चांगली गोलंदाजी आदित्यकडून. पहिली ओव्हर थोडीशी वाईट टाकली पण दुसऱ्या ओव्हर मध्ये रिकव्हरी करून दिली. कॅप्टनला त्यांची जबाबदारी सांभाळावी लागेल विशाल जितेकर यांना. ही ओव्हर चांगली पडली तर मॅच मध्ये पूर्ण येतील. 2 नवीन फलंदाज स्ट्राईकवर. परफेक्ट नाही येणार. पुस्तक पण ना राऊंड स्टम्प्स न विशाल जितेकरचा पहिलाच बॉल निर्धाव दूर ठेवलाय. फलंदाजापासून दूर ठेवलाय. पंचांकडे पाहतात अशा नजरेनं. कोणती प्रतिक्रिया नाहीये कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बऱ्याचशा फलंदाजांचे अंदाज चुकलेत व्हाईट बॉलच्या बाबतीमध्ये. हो इकडे मात्र एज घेऊन गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 1 more विकेट डाऊन. 50 साठी आता मात्र मोठा संघर्ष करावा लागेल जुईली मात्रे प्रतिष्ठान टीमसाठी. हा सामना इतकाही सोपा राहिलेला नाहीये. सुरुवातीला सोपा जरूर वाटत होतो परंतु आता मात्र प्रमुख फलंदाजांनी थोडासा बेजबाबदारपणे खेळ केलाय आणि त्याचमुळे हा सामना शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 10 बॉल 22 धावांची आवश्यकता. पण कुठेतरी विशाल जितेकर यांची रणनीती काम करते. राईट ऑन राऊंड विकेट अँगलने बॉल टाकण्याचा प्रयत्न. 2 बॉल सक्सेसफुल. पण एक जुना जाणता आमचा प्लेयर ज्याने आम्हाला क्रिकेट खेळायला शिकवलं, विनोद वाघमारे, काय कॅच घेतली, भन्नाट कॅच. असा फलंदाजाचा सपोर्ट राहिला तर 100% मॅच जिंकू शकतील. पुढच्या मॅचला ब्रेक भेटणार नाही. लगेच मॅच चालू होईल. डिसिजन काय असेल? विहान 11चे प्लेयर सगळे स्टेज मध्ये यायचे. टॉस झाला होता इकडे. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेत लाऊड अपील. व्हेरी कॉन्फिडंट अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. अपील तर जोरात झालं इकडे. आता मात्र प्रश्न हाच आहे की कदाचित 2 पंच एकमेकांशी सल्लामसलत करतात. एज घेऊन गेलाय की नाही माहिती नाही परंतु टप्पा पडल्यानंतर उसळी ज्या पद्धतीनं शोल्डरचा वापर केला होता, खांद्याचा वापर करून चेंडूला उसळवलं होतं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु इकडे फलंदाज बाद. आणि अखेरीस मात्र इकडे बाद असल्याचा निर्वाळा दिलाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला 28 वर 5वा धक्का लागलाय. 9 बॉल आणि 22 धावांची गरज. The example of captain leading in front. Leading from the front. Leading from the front. Sorry. स्वप्नील आपल्याला काय बोलायचे? तर गोलंदाजांचा योग्य रीतीने वापर केलाय मित्रमंडळी. विशालनं आदित्यला पुन्हा 3ऱ्या षटकासाठी 5 रन करण्यात आलं कारण फार जास्त मोठ्या धावा नव्हत्या. 50 धावा. परंतु लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला हाय व्होल्टेज पाहायला मिळतात आणि तसाच हाय व्होल्टेज ड्रामा. परंतु 3रं षटक जे होतं ना स्विंग बॉल्स टेप बॉलचं अतिशय चांगलं पडलं. आदित्यनं ज्या पद्धतीनं डिसिप्लिन बॉलिंग केलं ना आणि 30 बॉलिंग त्याच ओव्हरमध्ये थोडासा दबाव घेतला. हे दोन्ही चांगले फलंदाज होते परंतु या ओव्हरमध्ये विकेट टाकायची नाहीये आणि कुठेतरी ते जे षटक पडलं ना आणि त्या षटकानंतर आत्मविश्वास वाढला तो प्रतिस्पर्धी टीमचा आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आता मात्र संघ लढताना दिसतोय. 28 ला 5. 9 बॉल 22 धावांची गरज आहे. प्रवीण ठाकूर आणि सिद्धेश तांडेल हा पुढचा फलंदाज आहे ना सर, सिद्धेश तांडेल. याच्यात कॅपॅसिटी आहे 6 मारायची. आणि प्रवीणने सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. प्रवीणने सुद्धा चांगली बॅटिंग केली. डीप बॅटिंग आहे ना बॉल्टोकडे. परंतु दबाव सुद्धा तेवढाच आहे. 9 बॉल 22 धावांची गरज. समोर विशाल जितेकर. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वीप कबल क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. रुचिर मात्र आहे तिकडे धाव्याचे. सिंगल मिळेल.
एक रन टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 29-29 धावा फलकावर. शेवटचे 8 बॉल 21 धावांची गरज. जबाबदारी आता प्रवीण ठाकूर. जसा गेम मागच्या मॅच मध्ये गेला होता तोच गेम आता इथे करायला लागेल तर मॅच जिंकतील. हो समोर खेळला आणि हिट विकेट झालेला आहे मला तर वाटतंय. आऊट झालाय. घडलंय काय. विशाल इकडे लॉंग राऊंडला आदित्यला सांगते की लवकर थ्रो, परंतु इकडे त्याच्याच अगोदर फलंदाज बाद झालाय. आणखीन एक विकेट विशाल चितेकरच्या नामावर. पाहूया कशा पद्धतीने तो बाद होतोय. पहा इकडे मात्र 21 रन पाहिजेत विशाल. 7 बॉल. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. 5 बॉल झालेत तुमचे. पण जसा विरोध वाघमारे किपिंगला गेलाय ना तसे जसे तारेच बदलले विशालच्या टीमचे. कम बॅक अँड कम बॅक. क्रीजच्या खोलीचा वापर करत होता. अगदी स्टंप लाईनला चिटकून होता. बॅट कधी लागली त्याची कळलं सुद्धा नाहीये. शॉट अटेम्प्ट केल्यानंतर बॅट लगेचच पुढचा बॅट्समन नारिवली ब्रँड रोशन घोरपेकर. पूर्ण ग्राउंडवर ज्याला ज्याची बॅटिंग सगळ्यांना बघायची होती तोच बॅट्समन. जर या बॅट्समनने 6 मारला तर माझ्याकडून 1000 रुपये. लॉस केला बॉल. हवं ते साळवे चेंडूच्या खाली आणि कोणती चुकी नाहीये. बाद होईल. गोरपेकर सुद्धा. गोलंदाजी बघा तुम्ही विशाल चितेकर यांची. 1 ओव्हर 1 रन आणि मला तर वाटतं 3 विकेट घेतल्यात. 4 विकेट. काय गोलंदाजी केली. अनुभव होता. एक्सपिरियन्स बॉलर. सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची याचं संपूर्ण ज्ञान या खेळाडूला अवगत आहे. आणि म्हणूनच इकडे मात्र 50 जरी असल्या तरी या धावा डिफेंड करू शकतो. आत्मविश्वास अगोदरच त्यांनी आपल्या संघ सहकार्याने करून दिला होता. आणि पुन्हा एकदा एक चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळाली. आणि आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स शेअर करत असताना मागच्या ओव्हरमध्ये भरपूर विकेट सुद्धा घेतल्या. विहान 11च्या टीमला शेवटचा कॉल. नाही तिकडनं सुत्रा. 4 फलंदाजांना बाद केले त्याने. 20 गुणांची कमाई. नवीन बॅट्समन ऋषी बेडा. पण स्ट्राईकला सिद्धेश तांडेलला काहीतरी करावं लागेल. मॅजिकल फलंदाजी करावी लागेल. मॅजिकल तरच मॅच जिंकू शकतील. कारण की समोर गोलंदाज पण चांगला आहे. बॉलर पण आपण बोललो होतो 50 रन. काल पण आपण असंच सामना बघितला. 48 रन 50 रन. लो स्कोरिंग गेम डिफेंड केलेत. 21 रन पाहिजेत. 1 ओव्हर 21 रन पाहिजेत जिंकायला. अजूनही मॅच जिंकू शकता सिद्धेश तुम्ही. पहिल्या 2 बॉल चांगले खेळून काढायला पाहिजे. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. स्ट्रोक चांगला होता, परंतु विशाल एक सिच्युएशन अशी होती की कदाचित बाउंड्री जाईल. ठीक आहे. बॉलर चला रोहित नागोजी. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 5. चांगला बॉल होता. इकडे मात्र स्ट्रेट टू द विकेट इकडे जाऊन आदळला. लॉंगरकडे सरकला चेंडू. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. 1 रन फारसं काही बिघडणार नाहीये. 4 बॉल आणि 19 रन. हा बॉल इम्पॉर्टंट असेल. ह्या बॉलला जर 6 मारला तरच मॅच मध्ये राहतील ना तर पुढच्या 3 बॉलला 3 6 मारणं डिफिकल्ट आहे. हा बॉल दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट. नाही बॉल ठरवेल कोण जिंकेल. यस, अतिशय महत्वाचा चेंडू रोहितला टाकायचा आहे. पुढे आला होता थोडासा खेळण्यासाठी. इकडे मात्र पंचांकडे पाहतात. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त रन. स्क्वेअर चेंडू. अशा टाइम मला चुकी करणं महागात पडू शकतो रोहित नागोजी तुम्हाला. 4 बॉल 18. 4 बॉल आणि 18 रन. हा बॉल क्रुशियल डिलिव्हरी. क्रॉस पाटेट. कोणती धाव मिळत नाहीये. पण फलंदाजाचा कॉन्फिडन्स पण चांगला आहे. त्याने 2 बॉल 2 सिंगल नाही घेतलेत. त्याला विश्वासाने मारू शकतो. 3 बॉल 3 6. आणि जर त्याने 3 बॉल 3 6 मारले ना तर वा काय बोलू शकतो आपण. चांगली बॉलिंग केली होती अल्टोच्या टीमने या मॅच मध्ये, परंतु त्याचा
फायदा झालेला नाहीये. धावांचं संरक्षण करत असताना आदर्श पनवेल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग केले आणि खास करून विशालने टाकलेलं षटक, फक्त 1 धाव आणि 4 विकेट. षटकानंतर संपूर्णपणे सामनाच फिरवला. पण 2 ओव्हर्समध्ये सुद्धा 22 धावा होतील असं कुठेतरी वाटत होतं, परंतु रोहितला त्यानं तब्बल 21 धावा ठेवल्या. तडमानला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पण सिद्धेश तांडलला आज कळालं असेल की हा डिफरन्स काय आहे. मोठं क्रिकेट खेळलं आणि बाकीच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळलं. अरे त्या कचकवले बुंदी नेक्स्ट मॅच भरले तिथं, बघ. आणखीन धुरंधर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र फटका पाहायला मिळालाय. जणू काही माझा रागच आलेला आहे आणि हा षटकार मारलाय. दिवाळी नंतरचे फटाके काय कामाचे. हा सामना मात्र जिंकलाय. 10 धावांनी 40 वर अडकला संघ आणि देवांश आदर्श पनवेल संघाची मात्र घोडदौड, विजयाची घोडदौड मात्र कायम ठेवले.